अध्याय 2 सांख्ययोग भाग 2. मित्रांनो, पहिल्या 10 श्लोकांमध्ये आपण अर्जुनाची शरणागती पाहिली. आता खऱ्या अर्थाने भगवद्गीतेच्या मुख्य उपदेशाला सुरुवात होत आहे. श्लोक 11 ते 20 हा गट अत्यंत क्रांतिकारी आहे, कारण इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या दुःखाचे मूळच उपटून टाकतात. जेव्हा आपण मृत्यूला अंतिम सत्य मानतो तेव्हाच आपल्याला भीती वाटते, पण श्रीकृष्ण इथे अर्जुनाला शरीराच्या पलीकडे असलेल्या अविनाशी आत्म्याचे दर्शन घडवतात. हा भाग म्हणजे मोहाकडून सत्याकडे जाणारा प्रवास आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात, जे कधीच नष्ट होऊ शकत नाही त्या आत्म्यासाठी शोक करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. जन्म आणि मृत्यू हे केवळ कपडे बदलण्यासारखे आहेत. हे महान सत्य या श्लोकांमध्ये दडलेले आहे. चला तर मग जगातील सर्वात मोठे मानसशास्त्र आणि आत्मज्ञान सांगणारे हे 10 श्लोक आणि त्याचे अर्थ आपण समजून घेऊया. श्लोक 11. श्री भगवानुवाच असोचा नन्वसोचस्त्वं प्रज्ञावादंस भाससे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ति पंडितः. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण उपदेशाची सुरुवात एका गोड धपाट्याने करतात. ते अर्जुनाला म्हणतात, तू शोक न करण्यासारख्या गोष्टींचा शोक करत आहेस, आणि बोलताना मात्र मोठ्या पंडितासारखे बोलत आहेस. भगवंत इथे आपल्याला एक मोठे सत्य सांगत आहेत. जे खरोखर ज्ञानी असतात ते मेलेल्यांसाठी किंवा जिवंत असलेल्यांसाठीही शोक करत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की शरीर हे नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे. आपण जेव्हा केवळ बाह्य शरीराकडे बघतो तेव्हाच आपल्याला दुःख होते. श्रीकृष्ण आपल्याला आपली दृष्टी बदलण्याचा आणि बाह्य मोह सोडून अंतरातील सत्याकडे बघण्याचा सल्ला देत आहेत. श्लोक 12. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. हा श्लोक आत्म्याच्या सनातन अस्तित्वाबद्दल आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की असे कधीही नव्हते की मी नव्हतो किंवा तू नव्हतास, किंवा हे समोर उभे असलेले राज्य नव्हते, आणि असेही कधी होणार नाही की भविष्यात आपण सर्व नसू. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण फक्त आजही आहोत असे नाही, तर आपण पूर्वीही होतो आणि शरीर संपल्यानंतरही राहणार आहोत. आपण जन्माच्या आधीही अस्तित्वात होतो आणि मृत्यूनंतरही राहू. जन्म आणि मृत्यू हे केवळ प्रवासातील थांबे आहेत, अंत नाही. हे ऐकल्यावर आपल्याला जाणवते की मृत्यू ही भीती नसून केवळ एक बदल आहे. श्लोक 13. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. आपण दररोज आपल्या शरीरात बदल होताना पाहतो. बालपण जाते, तारुण्य येते आणि नंतर वृद्धत्व येते. या बदलांमुळे आपण रडत बसतो का? तर नाही,
कारण आपल्याला माहीत आहे की हा एक नैसर्गिक प्रवास आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे ज्या शरीरात कुमारावस्था, तारुण्य आणि वृद्धत्व येते, अगदी त्याचप्रमाणे मृत्यूनंतर आत्मा दुसरा देह धारण करतो. जो धीर पुरुष आहे त्याला हे सत्य उमजले आहे. तो या बदलाने कधीही गोंधळून जात नाही किंवा मोहितही होत नाही. मृत्यू केवळ जुने कपडे बदलून नवीन कपडे घालण्यासारखे आहे, हे भगवंत आपल्याला पटवून देत आहेत. श्लोक 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदः आगमापायिनो नित्या शान्तितिक्षस्व भारत. श्रीकृष्ण अर्जुनाला व्यावहारिक जीवनाचा एक मोठा मंत्र देतात. असे म्हणतात की इंद्रियांचा विषयांशी होणारा संयोग आपल्याला थंडी, ऊब किंवा सुखदुःखाचा अनुभव देतो. पण हे अनुभव कसे आहेत? ते आगमापायिनम असे आहेत, म्हणजेच येणारे आणि जाणारे आहेत. ते कायमस्वरूपी नाहीत. जशी थंडीनंतर उन्हाळा येतोच, तसे दुःखानंतर सुख येणारच आहे. म्हणून भगवंत सांगतात, हे भारता, तू या द्वंद्वांना सहन करायला शिक. आयुष्यात चढ उतार येणारच, पण जो माणूस सुखदुःखात डळमळीत न होता त्यांना शांतपणे सहन करतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनाची लढाई जिंकू शकतो. श्लोक 15. यं हीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. या श्लोकात श्रीकृष्ण यशाचे आणि मोक्षाचे सूत्र सांगतात. ते म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, जो धीर पुरुष सुख आणि दुःखाला समान मानतो आणि या दोन्ही स्थितींमध्ये ज्याचे मन व्यथित होत नाही, तोच माणूस मोक्षाला किंवा अमृतत्वाला पात्र ठरतो. विचार करा, जर आपल्याला सुखामुळे अति आनंद झाला नाही आणि दुःखामुळे आपण खचलो नाही, तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. ही स्थितप्रज्ञता आणि समतोल राखण्याची वृत्ती आपल्याला जीवनातील सर्वोच्च ध्येयापर्यंत घेऊन जाते. भगवंताच्या मते खरा विजेता तोच आहे ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे आणि जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहतो. श्लोक 16. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत उभयोरपि दृष्टंत स्तनयो सत्वदर्शिभिः. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण येथे जगातील सर्वात मोठे तत्वज्ञान मांडत आहेत. ते म्हणतात, असत्य वस्तूचे अस्तित्व कधीही नसते आणि सत्य वस्तूचा कधीही अभाव नसतो. याचा अर्थ असा की जे शरीर जे बदलणारे आहे ते आज आहे पण उद्या नसणार, म्हणून ते पूर्णपणे सत्य नाही. पण जो आत्मा कधीही बदलत नाही तो कायम आहे. तत्ववेत्यांनी या दोन्हीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. आपण अनेकदा जे डोळ्यांना दिसते आणि जे नष्ट होणार आहे त्यालाच सत्य म्हणतो, पण भगवंत आपल्याला सांगत आहेत की जे कायम टिकणारे आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा आणि जेणेकरून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. श्लोक 17. अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं ततं
विनाश मौव्ययास्य न कश्चित कर्तुमर्हति. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ज्या शक्तीने हे संपूर्ण जग व्यापलेले आहे ती शक्ती अविनाशी आहे असे तू समज. या अढळ आणि अविनाशी आत्म्याचा नाश करण्याची शक्ती कोणामध्येही नाही. विचार करा, आपण ज्या मृत्यूला घाबरतो तो केवळ शरीराचा अंत आहे. ज्या चैतन्यामुळे आपण बोलतो, पाहतो आणि अनुभव घेतो ते चैतन्य इतके शक्तिशाली आहे की त्याला शस्त्रे, अग्नी किंवा काळही स्पर्श करू शकत नाही. भगवंत आपल्याला निर्भय बनवत आहेत. ते सांगत आहेत की तुझे मूळ स्वरूप ते शरीर नसून तो अविनाशी आत्मा आहे जो विश्वाच्या कणाकणात भरलेला आहे. श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण अनाशेनो प्रमेयस्य तस्मादुद्यस्य भारत. मित्रांनो, भगवंत इथे अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देत आहेत. ते म्हणतात, या अविनाशी, अपरिमित आणि नित्य आत्म्याची ही सर्व शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले जाते. म्हणून हे भारता, अर्जुना, तू युद्ध कर. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला हिंसेसाठी प्रवृत्त करत नसून त्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देत आहेत. शरीर तर एक दिवस संपणारच आहे, ते कोणाचेही असो. पण जर आपण केवळ शरीराच्या प्रेमापोटी आपले कर्तव्य सोडले तर तो अधर्म होईल. भगवंत आपल्याला सुचवत आहेत, नाशवंत शरीराचा मोह सोडून आपल्या वाट्याला आलेल्या न्याय कर्तव्याचे पालन करणे हेच श्रेष्ठ. श्लोक 19. एनं वेति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हंती न हन्यते. हा श्लोक आपल्या मृत्यूच्या कल्पनेवर मोठा प्रहार करतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो या आत्म्याला मारणारा समजतो किंवा जो याला मेलेला समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. आपण म्हणतो, मी त्याला मारले किंवा तो मेला, पण भगवंताच्या मते हे केवळ अज्ञानामुळे वाटते. आत्मा हा कर्ताही नाही आणि कर्मही नाही, तो केवळ साक्षी आहे. जेव्हा आपल्याला हे उमजते की आत्मा कधीच मरत नाही, तेव्हा आपल्या मनातील मृत्यूची भीती आणि दुसऱ्याला हानी पोचवण्याचा अहंकार दोन्ही एकाच वेळी नष्ट होतात. श्लोक 20. न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. मित्रांनो, हा आत्म्याचे वर्णन करणारा सर्वात सुंदर श्लोक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हा आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. हा पूर्वी होऊन गेला आहे किंवा पुन्हा कधी होणार नाही असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीर मारले गेले तरीही मारला जात नाही. जसे एखादे जुने घर पाडले तर त्यातील आकाश तसेच राहते, तसेच शरीर संपले तरी आत्मा आढळ राहतो. हा श्लोक आपल्याला आयुष्यात प्रचंड स्थिरता देतो. जर आपल्याला स्वतःला या नित्य स्वरूपाशी जोडले तर जगातील कोणतेही संकट आपल्याला डळमळीत करू शकणार नाही. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.